नमस्ते, तुलसी इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सोनाली साळवे या विद्यार्थिनीला भेटणार आहोत. त्यांनी MSIT या कोर्समध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी बनवल्या त्या आपण इथे आज बघूया. सोनाली, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या एकदा. हॅलो, आय एम सोनाली. या मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज बनवल्या त्या मी तुम्हाला दाखवते. एक एक ऍक्टिव्हिटी सुरू करा सोनाली. तुम्ही ती कशी बनवली थोडक्यात सांगा. ही HDFC बँकची. अच्छा, विजिटिंग कार्ड. हो. अच्छा, ठीक आहे, चालेल. क्लोज करा. पुढची ऍक्टिव्हिटी दाखवा. हे काय बनवले तुम्ही? हे फ्रेंडशिप डेचं आहे. अच्छा, त्याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे कसं टाईप केले तुम्ही किंवा फॉन्ट कोणते कोणते यूज केले? फॉन्ट मी कॅलिब्री बॉडी आणि साइज 11. अच्छा, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट. हे इनपुट डिव्हाइस फॉन्ट मध्ये होम टॅब ते कसे यूज करायचे ते आहे. अच्छा, हे वेगवेगळे फॉन्ट यूज करून बघितले तुम्ही? हो केले काही. ठीक आहे, चालेल. पुढची ऍक्टिव्हिटी घ्या. हे सर्टिफिकेट आहे. अच्छा, हे तुम्ही सॅम्पल घेऊन बनवले की स्वतः बनवले? नाही, सॅम्पल घेऊन बनवलं. अच्छा, तुम्ही स्वतः टाईप केलंय सगळं? हो. फॉन्ट वगैरे तुम्ही चूज केले सगळे? हो. अच्छा, ठीक आहे, चालेल. छान बनवले सर्टिफिकेट पण. पुढची ऍक्टिव्हिटी दाखवा. हे फुल फॉर्म्स आहे. अच्छा, हे फुल फॉर्म तुम्ही लर्न केलेत का? हो, काही काही आहेत लर्न. ठीक आहे, चालेल. क्लोज करा. हो. तुमचं पॉवर पॉईंट सुरू आहे, एक्सेल बाकी आहे ना आणखी? हो. पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही हे आर्ट अँड क्राफ्ट सर्टिफिकेट आहे. हो. त्याच्यामध्ये इमेज कशी घेतली तुम्ही? ही ऑनलाईन घेतली आहे. ऑनलाईन इमेज घेतली. हो. आणि हा फॉन्ट वगैरे कशी यूज केले? होम टॅब मध्ये जायचं, फॉन्ट मध्ये जायचं आणि तिथं लँग्वेज चूज. अच्छा, छान बनवलं आहे सोनाली तुम्ही सर्व ऍक्टिव्हिटी. तुमचं आणखी एक्सेल बाकी आहे का? हो. एक्सेलच्या पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला बनवायच्या आहे. ठीक आहे. कमीत कमी 4 ऍक्टिव्हिटी तर तुमच्या बनल्या पाहिजे एक्सेलच्या. ठीक आहे. हो. थँक्यू सोनाली. सोनालीनी खूप छान ऍक्टिव्हिटी इथं बनवल्या आहे, ते तुम्ही बघितल्याच असेल. सोनाली, तुम्हाला जे क्लासमध्ये विद्यार्थी शिकताय त्यांच्यासाठी काही सांगायचं आहे, काही सजेस्ट करायचं असेल तर सांगू शकता. त्यांनी थोडंफार बुक वाचावं व त्यामधून काही इन्फॉर्मेशन घ्यावी. अजून मी एवढंच सांगू शकते. थँक्यू. थँक्यू.